साताऱ्यातील सभेदरम्यान जरांगेंची तब्येत खालावली। डॉक्टरांकडून जरांगेंना 24 तास विश्रांतीचा सल्ला। मात्र जरांगे उद्या पुण्यात शांतता रॅली करणार। मराठ्यांना त्रास देणाऱ्या गिरीश महाजन, धनंजय मुंडेंसह 113 आमदारांना पाडणार हा माझा शब्द। साताऱ्यातील सभेत मनोज जरांगेंचं वक्तव्य। मातोश्री बाहेर मुस्लिम संघटनांची घोषणाबाजी। वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंचे खासदार अनुपस्थित राहिल्याने मुस्लिम संघटना आक्रमक। वक्फ बोर्ड विधेयकावर ठाकरेंची भूमिका काय, संघटनांचा सवाल। वक्फ कायद्याच्या दुरुस्तीसाठीचं विधेयक अद्याप मंजूर नाही। संयुक्त संसदीय समितीत अरविंद सावंत आहेत, तिथे पक्षाची भूमिका मांडू। मातोश्री बाहेरील मुस्लिम संघटनांच्या आंदोलनानंतर ठाकरे गटाचा सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। माझ्या वाट्याला जाऊ नका, मोहोळ उठलं तर तुमच्या सभा होऊ देणार नाही। उद्धव ठाकरे शरद पवारांना राज ठाकरेंची धमकी। राज ठाकरे रागात बोलले असतील। राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। माझ्या नादी लागू नका या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधानसभेचं राजकारण सुरू। राज ठाकरेंचा आरोप। भाजपचं ऐकून मराठ्यांविरोधात षडयंत्र करतायत राज ठाकरे आणि फडणवीसांना यावेळी मराठ्यांची ताकद कळेल, जरांगेंचा इशारा। दुसऱ्या जातीबाबत द्वेष निर्माण करण्याचं काम पवारांनी केलेलं आहे। निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे पवारांचे प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। साधनं नीट वापरली तर राज्यात आरक्षणाची गरज नाही, मात्र आरक्षण द्यायचं असेल तर आर्थिक निकषावर द्या, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। संजय राऊत शरद पवारांची सोंगटी आणि करवली। राऊत पवारांच्या उंबाठ्यावर बसून आयुष्य झिजवणार, राज ठाकरेंचा संजय राऊतांवर हल्ला बोल। राज ठाकरेंच्या गाडीसमोर झालेल्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही। आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते असतील पण पक्षाची भूमिका नाही। बीडमध्ये काल झालेल्या आंदोलनावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नुकसानीची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। नाट्यगृहासाठी 20 कोटींची घोषणा। लवकरात लवकर नाट्यगृहाच्या बांधणीसाठी स्थानिक कलाकारांचं शिंदेंना निवेदन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वायनाडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी। मोदींकडून वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण। विनेश फोगाटच्या याचिकेवर रात्री 9:30 वाजता फैसला येणार। सीएस कोर्ट संध्याकाळी निकाल देणार। संयुक्त रौप्य पदक देण्याची विनेश फोगाटची मागणी। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन। विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी।